नमस्कार मंडळी, आज आम्ही सकाळी उठलो आणि प्रतापगडला जायचं ठरवलं। यापूर्वीही आम्ही महाबळेश्वरला गेलो, पण आमचा प्रतापगड करून झालं नाही। मग आम्ही रस्त्यातच थोडा ब्रेक घेतला, स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली आणि प्रतापगड सर करायला सुरुवात केली। आणि आम्ही असं अचानक गेल्यामुळे आमच्याकडे काही पूर्वतयारी नव्हती। मग आम्ही पाऊस खूप येत होता, आम्हाला माहितीच म्हणजे लक्षातच आलं नाही की स्वेटर्स वगैरे जॅकेट्स वगैरे घेऊयात। आम्ही तसंच गेलो आणि मग म्हणलं आज भिजूयात पावसात। मग किल्ला चढायला सुरुवात केली। मग आम्ही सुरुवातीला निघलो मेन दरवाजाकडे, महादरवाजा। हा महादरवाजा असा आहे की तिथंपर्यंत गेल्याशिवाय समजत नाही की इथं दरवाजा आहे। म्हणजे एक प्रकारचा तेव्हाचं कन्स्ट्रक्शनच असं होतं की ते शत्रूला चुकवण्यासाठी ते तशी रचना केलेली असावी। मग तिथे परत ते झाल्यानंतर आम्ही मग टेहाळणी बुरुजाकडे गेलो। मग तिथून थोडंसं तिथं फोटोशूट व्हिडिओज वगैरे काढले। टेहाळणी बुरुज याच्यासाठी असायचं की तिथे उभा राहून सैनिक टेहाळणी करायची की बाहेरून कोण येते का, कोण जाते का, हे लक्ष ठेवण्यासाठी असायचं। मग तिथे फोटोशूट करून आम्ही मग भवानी माता मंदिराकडे जायला निघालो। भवानी माता मंदिराकडे येत असताना मग तिथेच मध्ये महाराजांचा हे झेंडा वगैरे होता, श्रीनं थोडंसं शूट केलं, दर्शन वगैरे घेतलं। आणि तिथून मग त्याच्याच आतमध्ये गेल्यानंतर तिथे हस्तकला दालन होतं। मग तिथे सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी होत्या। मग तिथं खूप काही छान छान वस्तू होत्या विकत घेण्यासारख्या। मग आम्ही ते बघितलं वगैरे आणि तिथं थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि श्रीचं फोटोशूट करून आम्ही तिथून निघालो पुढं जायला। आता पुढे आम्ही महाराजांच्या मूर्तीकडे जाणार होतो। मग खूप पाऊस यायला सुरूच होता। मग आम्ही श्रीला मध्येच कपडे चेंज करायचो, मध्येच त्याला हे घाल ते घाल, मग त्याला सगळं स्वेटर थंडीचं वगैरे घातलं आणि चालायला सुरुवात केली। तो कधीही कंटाळा करत नाही, किल्ले चालायला त्याला फार आवडतो, तो दमणारच नाही। मग आमच्याकडे एकच छत्री होती, त्यात मी असायचे, श्रीला कपडे घातलेले, पप्पा काय आमचे भिजतच होते मोबाईल घेऊन। मग आम्ही इथून निघलो परत महाराजांच्या मूर्तीकडे जायला। इथे आम्हाला मंकीज वगैरे दिसले, त्यांना हाय हॅलो केलं आणि आम्ही पोहोचलो महाराजांच्या मूर्तीकडे। इथं श्रीने इथे तोफा वगैरे बघितल्या, त्यांची टेहाळणी केली थोडीशी आणि मग छान छान फोटोशूट करत व्हिडिओ शूट करत आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं। किल्ल्यावरती गेल्याचा अनुभव एक नंबर असतो।